सावित्री सावित्री रमाई 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 जिजाई सावित्री रमाई जिजाई सावित्री रमाई शुभाला जसं घडविलं तिनं शुभाला जसं घडविलं तिनं तशी जिजाऊ असावी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री असावी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री असावी दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी मला जिजाऊ सावित्री रमाई मा आता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई मा आता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई मा आता तुमच्या मध्ये दिसावी शुभाला जसं घडविलं तिनं शुभाला जसं घडविलं तिनं तशी जिजाऊ असावी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री असावी दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी मला जिजाऊ सावित्री रमाई मला जिजाऊ सावित्री रमाई अहो जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझ्या माय माऊलींनो लेकी बाळींनो तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शहाण्या झालात विकृत स्त्रीमुक्तीच्या तुम्ही प्रत्येक जणी कहाणी झाल्यात स्त्री भ्रूण हत्या करता माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता आणि सावित्रीचा गळा तुम्ही गर्भातच दाबता स्त्री शिक्षणासाठी मी काय नाही म्हणून केलं दगड गोटे शेण चिखलाबरोबर मी अनेक घाव सोसले त्याची परतफेड म्हणून मी हे असले घाव सोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत होती सावित्री तिच्या शिक्षणानं स्त्री उच्चपदी गेली ही ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत होती सावित्री तिच्या शिक्षणानं स्त्री उच्चपदी गेली झाली क्रांती पहिली झाली ज्योतीची क्रांती पहिली शिक्षिका भारताची झाली ज्योतीची क्रांती पहिली शिक्षिका भारताची दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी पण मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री जिजाऊ सावित्री माता रमाई जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी तुमच्या मध्ये माता तुमच्या मध्ये दिसावी. नमस्कार, मी पंकज. नमस्कार, मी रचना विचारे. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र वनतर्फे होणाऱ्या या सावित्री सन्मान 2017 या पुरस्कार सोहळ्यात मी रचना विचारे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. खरं तर जागतिक महिला दिनाची जी औपचारिक घोषणा आहे ती संयुक्त राष्ट्रसंघानं 1977 मध्येच केली. पण त्यापूर्वी म्हणजे जवळपास 125 वर्षापूर्वी भारतात स्त्रीमुक्तीची जी मुहूर्तमेढ आहे ती रोवली ती सावित्रीबाई फुले यांनी. आणि म्हणूनच महाराष्ट्र वनच्या या सावित्री सोहळ्याची सुरुवात देखील आम्ही केली सावित्रीबाईंना वंदन करून. आपल्यासमोर हा परफॉर्मन्स सादर केला शिवशाहिरा सीमा पाटील आणि त्यांच्या टीमने. खरं तर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा हा जागतिक महिला दिन
महिला दिनाच्या निमित्ताने कुठे तिच्याबद्दलचा आदर व्यक्त केला जातो, तर कुठे तिच्या मागण्या या सुद्धा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. कुठे तिचे प्रश्न मांडले जातात, तर कुठे तिचा गौरव सुद्धा केला जातो. आपली संस्कृती तर आदिशक्ती आणि आदिमायेला नमन करणारी. आणि याच भूमिकेतून जागतिक महिला दिनानिमित्तानं महाराष्ट्र वननं सावित्री सन्मान 2017 हा सोहळा आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र वनच्या या सावित्री सन्मान 2017चे सहप्रायोजक आहेत, ज्यांच्यामुळे खरं तर हा सोहळा या ठिकाणी शक्य झाला आहे. विको टर्मरिक, ब्युटिफुल बाय चॉईस, गो नॅचरल, तन्वी हर्बलचे तन्वीशता, निरोगी आरोग्यांची परंपरा, मिराडोर, लेट्स बिल्ड टुगेदर, सॅमसंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्रेनस्टोन ग्रुप, इन्सेप्शन ऑफ अ ग्रेट थॉट. स्पेशल थँक्स स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, एरीज मीडियाचे संचालक काशीनाथ पवार, सारथी ॲडव्हर्टायझिंगचे संचालक अमोल धर्मे आणि या कार्यक्रमाची इव्हेंट मॅनेजमेंट आहे OH मीडिया हाऊस. आणि महाराष्ट्र वनच्या सावित्री सन्मान 2017 या सोहळ्याची भूमिका मांडण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना. आशिष जाधव. नमस्कार, मी आशिष जाधव. सावित्री सन्मान 2017मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. साधारणतः 22-23 वर्षांपूर्वी महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं ज्यानं 1994 साली देशात स्वतंत्र महिला धोरण अंमलात आणलं. पण जेव्हा पत्रकारितेच्या चष्मातून समाजाकडे बघतो तेव्हा असं जाणवतं की सावित्रीच्या लेकी आणि त्यांचं कार्य अजूनही उपेक्षित आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं जे धोरण महिला धोरण अवलंबलं त्याचा पाठपुरावा करताना एक कर्तव्य म्हणून महाराष्ट्र वननं ही जबाबदारी उचलली गेल्या वर्षापासून म्हणजे 2016 पासून की सावित्री सन्मान सुरू करायचे. आणि ज्या उपेक्षित महिला आहेत की ज्या आपल्या क्षेत्रांमध्ये चांगलं काम करतायत, म्हणजे असं कुठलंही क्षेत्र वर्ज्य मानायचं नाही. मग ते राजकारण असेल किंवा राजकारणी उद्योजक असतील जे उद्योग क्षेत्रामध्ये आले असतील, अशापासून ते तळागाळातल्या लोकांसाठी काम करणाऱ्या महिलांपर्यंत सर्व सावित्रीच्या लेकींचा आपण गौरव केला पाहिजे, जे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या उदात्त भावनेतूनच आम्ही हा सावित्री सन्मान सुरू केलेला आहे. हे दुसरं वर्ष आहे. या वर्षात सुद्धा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं विचारपूर्वक सावित्रीच्या लेकी निवडलेल्या आहेत, ज्यांचा सन्मान गौरव आज या व्यासपीठावरती होणार आहे. अनेक अशा कर्तृत्ववान सावित्रीच्या लेकी आहेत ज्या त्यांच्या कार्यासाठी त्यांची ओळख झाली आणि आज आम्ही त्यांचा गौरव करतो आहोत. महाराष्ट्र वनचा कार्यकारी संपादक म्हणून मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही सर्व इथे उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे. हा एक प्रकारचा सावित्रीच्या लेकींचा गौरव आहे, त्यांचा उत्सव आहे. आपण थेट आता पुरस्कारांकडे वळूया. सावित्री सन्मानच्या आजच्या पहिल्या मानकरी आहेत अंधांना कलावंतांचा दर्जा देणाऱ्या, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या हेमलता तिवारी. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो गजानन जोशी, विनर ग्रुपचे MD शशिकांत खामकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांना. आणि यानंतर हा मानाचा सावित्री सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते हेमलता तिवारी यांना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला हे पाहायचं आहे की हेमलता तिवारी यांनी अंधांना हक्काचं व्यासपीठ नेमकं कसं मिळवून दिलं. पोट भरण्यासाठी सारेच झगडतात, पण यात सर्वाधिक कुचंबणा होते ती अंधांची. असे अनेक अंध गायक तुम्ही ट्रेनच्या प्रवासात पाहिले असतील. त्यांचं गाणं आवडलं की त्यांना पैसेही दिले असतील. पण या अंधांसाठी विशेष काही करण्याचा विचार केला तो हेमलता तिवारी या तरुणीने. अंधांना कलाकार म्हणून दर्जा देण्यासाठी ती झटते. सोच बदलो दुनिया बदलेगी असं म्हणत हेमलतानं स्वराधार संस्थेची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून अंधांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. 2012 पासून 200 कलाकारांना घेऊन हेमलता शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम करते. तिचा हा प्रवास आजही यशस्वीरित्या सुरू आहे.
तिच्या या वाटचालीला महाराष्ट्र वनचा सलाम. मी या ठिकाणी माननीय गजानन जोशी, शशिकांत खामकर आणि मंजिरी मराठे यांना विनंती करतो त्यांनी हेमलता तिवारी यांचा सावित्री सन्मान देऊन गौरव करावा. खूप लहान वयामध्ये हेमलतानी ही किमया साधलेली आहे. असं कार्य करायला धाडस लागतं आणि तिचं वय बघता हे धाडस खरंच खूप कौतुकास्पद आहे. असं कधी तुला जाणवलं आयुष्यामध्ये की या मुलांसाठी आपण काम केलं पाहिजे? यामागे एक फार महत्त्वाचा प्रसंग आहे आणि ज्या प्रसंगानं माझ्या आयुष्याला कलाटणी दिली आणि हा विचार समोर आला. 2010ची गोष्ट आहे. मी प्रवास करत होते आणि स्वतंत्र महाराष्ट्राची 50 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यानिमित्तानं खूप मोठा सोहळा आपल्या महाराष्ट्र सरकारनं आयोजित केला होता. अर्थात मी सुद्धा त्या सोहळ्यासाठी चालले होते आणि जात असताना अंधेरी स्टेशनवर मी उतरले आणि उतरल्यावर पाहिलं तर खूप गर्दी आणि सगळे लोक काहीतरी पाहत आहेत. मला देखील उत्सुकता वाटली. मी सुद्धा त्या गर्दीत गेले आणि बघितलं तर काय तर 2 काका आहेत. खूप सुंदर वाजवत आहेत, हार्मोनियम आहे, तबला आहे आणि खूप सुंदर गाणी ते सादर करतात. पण जशा ट्रेन आल्या तशा प्रत्येकानं आपल्या खिशातून 2, 5, 10, 15 रुपये जे काही असतील ते काढले, त्यांच्यावर अक्षरशः फेकून दिले, टाकले आणि लोक निघून गेले. तिथून मी ज्या मुख्य कार्यक्रमासाठी चालले होते चर्चगेटला तिकडे मी गेले आणि तिकडे बघितलं तर काय तिकडे सुद्धा फार मोठा सांगीतिक सोहळा सुरू आहे आणि खूप मोठे मोठे कलाकार तिकडे आलेत. पण मग तिकडचे कलाकार जेव्हा रंगमंचावर गातात किंवा वाजवतात तेव्हा त्यांच्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपण त्याच्यासाठी तिकीटं काढू शकतो, अगदी 1000, 2000, 5000ची. त्यांच्यासोबत आपल्याला फोटोज काढायचे असतात. पण तेच कलाकार जेव्हा लोकल ट्रेनमध्ये गातात, वाजवतात, मग कितीही चांगली कला का असेना, केवळ जागा बदलली म्हणून आपण त्यांच्याकडे थेट भिकारी म्हणून बघतो. हा विचार कुठेतरी बदलायला हवा होता आणि मग वाटलं की इथपासून तिथपर्यंत म्हणजे या प्लॅटफॉर्मपासून ते त्या प्लॅटफॉर्मपर्यंत जर यांना नेलं तर काय होऊ शकतं आणि तिथे स्वराधार या संकल्पनेचा जन्म झाला. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा हेमलता. तुझा ए जिंदगीचा एपिसोड आम्हाला आजही आठवतोय. धन्यवाद. आणि यानंतर आपण वळणार आहोत सावित्री सन्मान 2017 या पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या पुरस्काराकडे. सावित्री सन्मानच्या दुसऱ्या मानकरी आहेत रूढी परंपरांची चौकट झुगारून न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या आरशिया बागवान. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना. त्यासोबतच सॅमसन इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडचे MD राजेंद्र जाधव आणि सॅमसन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर रंजना जाधव यांना देखील मी विनंती करतो त्यांनी पुरस्कार देण्यासाठी व्यासपीठावर या. आणि यानंतर हा सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते आरशिया बागवान यांना. आता बघूया आरशिया यांचा हा संघर्षमय प्रवास नेमका कसा होता. आपला समाज आजही जातपात रूढी परंपरा याच चौकटीत जगतोय. रूढी परंपरेचा हात जाच बारामतीतल्या आरशिया निसार बागवानलाही चुकला नाही. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी लग्न झालेल्या आरशियाला 2.5 वर्षातच पतीनं एकतर्फी तलाक दिला. आरशियासाठी हा मोठा मानसिक धक्का होता, पण ती खचली नाही. अन्यायाविरोधात तिनं आवाज उठवला. न्यायासाठी लढत असताना तिने शिक्षणही पूर्ण केलं. आपल्या वाट्याला जे आलं ते इतर महिलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी एकतर्फी तलाक पद्धतीच्या विरोधात ती आजही लढतीये. आरशियाच्या या खंबीर लढ्याला महाराष्ट्र वनचा सलाम. मी मनीषा कायंदे, राजेंद्र जाधव आणि रंजना जाधव यांना विनंती करतो त्यांनी आरशियाचा सावित्री सन्मान देऊन गौरव करावा. तर देशभरात ट्रिपल तलाक म्हणजे तिहेरी तलाकवरनं सध्या रान माजलेलं आहे. निर्णय चांगला आहे वाईट आहे याविषयी चांगल्यांमध्ये ज्यांना आपण पुरोगामी म्हणतो अशा लोकांमध्ये सुद्धा मतभेद आहेत. आणि म्हणूनच आरशिया मला तुला विचारायचं आहे, तू सुद्धा वयानं लहान आहेस आणि तुझ्यावरती काळानं जो घाला केलेला आहे तोही खूप वाईट आहे. अशा परिस्थितीमध्ये देशभरात जेव्हा आम्ही बघतो की पुरोगामी मुस्लिम सुद्धा तिहेरी तलाकवरनं समाजाची बाजू घेताना दिसतात, रूढी परंपराची बाजू घेताना दिसतात, अशा वेळी तुला त्यांना काय सांगावं असं वाटतं? हे एक म्हणतात ना, ठेच लागल्याशिवाय अद्दल घडत नाही, ती गोष्ट झाली आहे माझ्यासोबत. आणि खरंच काळाने समाजाने काळानुसार बदलायला हवं.
ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. काळानुसार बदलणं हे म्हणजे गरजेचं असतं आणि त्यासाठी मी सुरुवात केली आहे. माझ्यासोबत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आले आहेत. त्यांनी म्हणजे त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले आणि याचा पुढचा प्रवास पण त्यांच्यासोबतच सुरू ठेवणार आहे आणि प्रयत्न करेन मी हे बदलण्याचा. थँक्यू आर्शिया, तू इथं आल्याबद्दल. थँक्यू सर. पुन्हा एकदा वळूया पुढील सन्मानाकडे. हा सन्मान आहे उद्योग क्षेत्राचा. तळागाळातील महिलांना स्वयंरोजगाराचं साधन उपलब्ध करून त्यांचं जीवनमान उंचावणाऱ्या उद्योग क्षेत्रात गरुड भरारी घेणाऱ्या सावित्री सन्मानच्या पुढच्या मानकरी आहेत निलिमा बावणे. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आणि फिल्मस्टोन ग्रुपचे डायरेक्टर राजेश थापर यांना. आणि यानंतर मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते निलिमा बावणे यांना. चला तर मग बघूया निलिमाताईंची उद्योग क्षेत्रातली नेमकी कामगिरी कशी आहे. महिलांनी स्वावलंबी व आत्मनिर्भर व्हावं तसंच महिलांच्या उद्योजकीय विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या निलिमा किशोर बावणे 1500 कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल करणाऱ्या दी धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापिका आणि अध्यक्ष असलेल्या निलिमा बावणे यांनी विविध औद्योगिक पतसंस्था आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीवर महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. हे काम करत असताना त्यांनी नेहमीच महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासावर भर दिला. सुशिक्षित महिलांना नोकरी देऊन त्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला. तळागाळातील महिलांना स्वयंरोजगाराचं साधन निर्माण करण्याकरता निलिमा बावणे यांनी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिलं. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या निलिमा बावणे यांना महाराष्ट्र वनचा सलाम. आणि मी हरीश रोगे आणि राजेश थापर यांना विनंती करतो त्यांनी पुरस्कार देऊन गौरव करावा. नमस्कार. खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महिला ह्या बचतीकडे वळणाऱ्या असतात. कितीही संकट आले ते महिलांचा पैसा हा असतोच. आणि हेच गोष्ट मी कॅश केली आणि जवळजवळ 25 वर्षापूर्वी मी ही संस्था काढली. महिलांमध्ये खरं म्हणजे हा जो गुण असतो बचतीचा, पण ही बचत जी आहे ती कुठे करतात ते लोक कुठल्या तरी तांदळाच्या पिप्यामध्ये किंवा साडीच्या पॉकेटमध्ये. आणि म्हणून मी हा विचार केला की त्यांना बँकिंग शिकवावं आणि हे बँकिंग शिकावं. कारण की नॅशनलाइज बँका किंवा कुठल्याही बँकांमध्ये महिलांना जाताना खूप भीती वाटत असते. म्हणून ही आपली बँक आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, आपला परिवार आपली संस्था. आणि जवळजवळ बऱ्याचशा महिला त्याच्यामुळे बँकिंग शिकल्या. आणि तुम्हाला सांगताना अत्यंत आज मला आनंद होईल की आम्ही 0 बॅलन्सनी महिलांचं बचत गटाचं खातंसुद्धा काढलेलं आहे, सेविंग खातंसुद्धा काढलेलं आहे. त्यामुळे महिला ह्या निर्भर झाल्या आणि नंतर बचतीमधनं त्यांनी कर्ज आणि त्यांनी लोन घेऊन कर्ज करणं. आणि एक दुसरं आमचं एक ब्रीदवाक्य आहे, प्रशिक्षणातून स्वरोजगाराकडे. आणि त्याच्यामुळे संस्थेच्या वतीने मी अनेक प्रशिक्षण देत केली, महिला समोर केल्या. महिलाला आर्थिक सक्षम करणं अत्यंत जरुरी आहे. सावित्रीची लेक, सावित्रीची सूनसुद्धा मी आहे. माझी सासूचं नाव सावित्री असल्यामुळे मला आज खूप आनंद झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट व्हायला हवी की महिलांमध्ये हे काही बदल होत आहे. तर महाराष्ट्र वननी हा चांगला उपक्रम सुरू केला, मला बोलण्याची संधी इथे दिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप अभिनंदन निलिमाताई आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मान्यवरांचे आभार. आणि यानंतर पुढील परफॉर्मन्स सादर करण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते शिवशाहिरा सीमा पाटील आणि त्यांच्या ग्रुपला. महाराष्ट्र भूमी बहुगुणी महाराष्ट्र भूमी बहुगुणी, महाराष्ट्र भूमी बहुगुणी, महाराष्ट्र भूमी बहुगुणी, शोभे नरमणी किती नरमणी, संत जन्मले की जा कुसुमात, संत जन्म
जन्मले हिच्या कुसुमात संत जन्मले हिच्या कुसुमात शारदा भक्त शोभती खास कलेची नित्य नवी रास हो कलेची नित्य नवी आरास हो जी जी कलेची नित्य नवी आरास हो जी 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 घाट माझ्या तळी कोकण घाट माझ्या तळी कोकण की नंदन वनन भाष गिरवण स्वर्गला वाट जणू ठेवा स्वर्गला वाट जणू ठेवा लाभला असा म्हा ठेवा की जय जय महाराष्ट्र गावा हो जी जी की जय जय महाराष्ट्र गावा हो जी जी की जय जय महाराष्ट्र गावा हो जी 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 इतिहास महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा सांगतो साचा मोठा कष्टाचा 1600 साल अनाध्याना 1600 साल अनाध्याना यवनांचं राज्य दिल्ली तखतात मोगलाई झाली सर्व देशात हो जी मोगलाई झाली सर्व देशात हो जी जी मोगलाई झाली सर्व देशात हो जी 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 महाराष्ट्र पुरुष पडलेला महाराष्ट्र पुरुष पडलेला ग्लानी त्याला जे पाठिंब्याला सर्व शक्तीचा झालेला राज सर्व शक्तीचा झालेला राज युक्तीचा विचार नव्हता कोणास कोण उठविल कळेना दास हो जी कोण उठविल कळेना दास हो जी कोण उठविल कळेना दास हो जी 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 इतक्यात चमक आभाळी भोसल्यांच्या वंशाची कळी शिवसूर्य उगवण्या वेळी झाली सूरस्तोत्र भूपाळी झाला आनंद सर्व भूताळी ऐक मंडळी ऐक तुम्ही दादा अन दादा रो धीर दाजी जी जी अन दादा हो धीर दादा जी जी अन दादा हो धीर दादा जी 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 शिवबाळ जिजाऊ मातेचा वाढू लागला हो जी वाढू लागला हो जी जी वाढू लागला हो जी जी महाराष्ट्र मुलखाचा विचार त्याला पडलेला हो जी विचार पडलेला हो जी जी विचार पडलेला हो जी जी जसा सूर्यप्रखर वाढत्या दिवस मानाला हो जी दिवस मानाला हो जी जी दिवस मानाला हो जी जी तसा चटका बसू लागल दिल्ली तख्ताला हो जी दिल्ली तख्ताला हो जी जी दिल्ली तख्ताला हो जी जी मावळ्यांची शेंबडी बोर घेऊन बरोबर छोटा हा वीर निघाला स्वराज्य स्थापाया निघाला स्वराज्य स्थापाया निघाला स्वराज्य स्थापाया वानराची सेना रामराया मिळविला किल्ला करून की मैया हो जी जी मिळविला किल्ला करून की मैया हो जी जी मिळविला किल्ला करून की मैया हो जी 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 तोरण प्रथम जिंकून बांधलं तोरण पहिला हा गड शाबास तोरण प्रथम जिंकून बांधलं तोरण पहिला हा गड स्वराज्य स्थापना इथून झाली स्वराज्य स्थापना इथून झाली स्वराज्य स्थापना इथून झाली स्वाभिमान ठिणगी इथून पेटली मावळ प्रांतात आग पेटली हो जी मावळ प्रांतात आग पेटली हो जी जी मावळ प्रांतात आग पेटली हो जी 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 भाग्यमाळा बहरला महाराष्ट्र भूमीचा मुख्यमंत्री गरजतो महाराष्ट्र धर्माचा मुख्यमंत्री गरजतो महाराष्ट्र धर्माचा मुख्यमंत्री गरजतो महाराष्ट्र धर्माचा आणि यानंतर मी पुन्हा एकदा व्यासपीठावर महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना येण्याची विनंती करते. सोबतच शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांना सुद्धा मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. शिवसेनेची प्रसार माध्यमातली एक धडाडीची तोफ म्हणून डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे बघितलं जातं, पण गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्र बघतोय की स्त्रियांच्या प्रश्नांवरती खास करून विधान परिषदेमध्ये आवाज उठवणाऱ्या ज्या मोजक्या आमदार आहेत त्यामध्ये नीलमताईचा क्रमांक हा वरचा लागतो. अनेक असे प्रश्न आहेत राज्यातले महिलांच्या बाबतीतले स्त्रियांच्या बाबतीतले जे
नीलमताईंनी आग्रही आवाजानं विधान परिषदेमध्ये उचलले, न्याय मिळवून दिला. काही व्यक्ती अशा असतात की तुम्हाला तुमचा पेशा बाजूला सोडून त्यांच्यासोबत काम करायला आवडतं. काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती काम करावं लागतं आणि त्या प्रश्नांवरती काम करताना त्यांच्याकडून एखादा प्रश्न हा विधिमंडळात उचलला गेला तर त्यासारखं दुसरं भाग्य त्या पत्रकाराचं नसतं. त्यामुळे असे समाजातले अनेक प्रश्न आहेत जे स्त्रियांच्या बाबतीतले आहेत, जे नीलमताई तुम्ही उचललेले आहेत. आजही तुम्ही एक प्रश्न उचललेला आहे, त्यासाठी तुम्ही सरकारपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. तो प्रश्न कुठला जो स्त्रियांचा आहे? आज 8 मार्च जवळ येतो आहे, परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं की सांगली जिल्ह्यामध्ये छोटी भ्रूण 19 त्यांच्या मुलींची भ्रूण अशी सापडली आणि असा प्रश्न वाटतो की 19 मृतावस्थेत सापडली, पण अजून किती जणींना मारून टाकलं असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला संघर्ष किती अवघड आहे. आणि या संपूर्ण वाटचालीमध्ये आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि महाराष्ट्र वननी आशिष जाधव हे कार्यकारी संपादक, परंतु अत्यंत म्हणजे अनेक विषयांमध्ये त्याला वाचा फोडणारे पत्रकार, संपूर्ण महाराष्ट्र वनची टीम यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि आशिष जाधव यांचा एक मला गुण जो खास आवडतो, ज्याच्यामुळे मी त्यांना धाकटा भाऊ मानून टाकलं, आणि ते म्हणजे कुठल्याही मुख्यमंत्र्याला, कुठल्याही नेत्याला ते अजिबात न घाबरता वाटेल ते प्रश्न विचारत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की असा धाकटा भाऊ आपल्याला असेल तर खूप चांगलं होईल. आणि त्याच्यामुळे मला आज कार्यक्रमात येताना विशेष आनंद वाटतो आहे. खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आमदार बहिणींना, भगिनींना धमक्या येत आहेत आणि ती लोक पकडली जात आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या सदस्यांना, ज्या महिला आहेत, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत आणि त्याची सुद्धा वाचा तुम्हीच आधी फोडली. सर्वात आधी महिला आमदार कोण पुढं आलं सरकारकडे जाब विचारायला की आम्हाला धमक्या येत आहेत, तुम्ही काय झोपा काढताय का? तर त्या तुम्ही होतात. आता सरकार काय म्हणतंय, काय उत्तर देतंय? मला आठवतं की महाराष्ट्र वनवरती मी याबद्दलचा गौप्यस्फोट केला होता. 21 तारखेला पहिल्यांदा धमकी आली. मला असं वाटलं कोणीतरी चुकून पाठवली असेल, कारण इतकी वर्ष काम करत असताना कधी बलात्काराचे विषय असतील, खुनाचे असतील, अनेक ठिकाणचे दलितांवरती अत्याचार असतील, अशा काही धमक्या आल्या नव्हत्या. पोलिसांनी आता त्याला पकडलेलं आहे. मला इथे उल्लेख करायला पाहिजे की मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेंद्र भारती आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ताबडतोबच म्हणजे 27ला मला परत दुसरी धमकी आल्यावर काही क्षणातच त्याला पकडलेलं आहे. पण मला मूळ प्रश्न असा दिसतोय की 1 नाही 2 नाही बऱ्याच महिला आमदारांना हा धमक्या पाठवतोय. याचा अर्थ याच्या मागे कोणी सूत्रधार आहे का? आणि बऱ्याच वेळेला सूत्रधारच सापडत नाहीत आणि म्हणून त्या सूत्रधारापर्यंत पोचण्यासाठी गृह विभागाने काम करावं म्हणून आज सगळ्या सदनामध्ये आमचे सहकारी जयंतराव पाटील तसंच सर्व सदनाने याबद्दल आवाज उठवला. परंतु मला बऱ्याचशा महिला म्हणाल्या की आम्हाला तो सापडला तर आम्हीच त्याचा बंदोबस्त करतो. म्हटलं तुम्ही असं करण्याच्या आधी पोलिसांनी त्याला पकडलेला आहे. परंतु खरा प्रश्न मला हाच दिसतोय की अशा पद्धतीने प्रत्येकीला हा मेसेज पाठवत सुटलेला आहे. त्याच्यामुळे त्याला काहीतरी एक नक्कीच काही ना काही डोक्यामध्ये त्याच्या फिरतं आहे आणि ते काय फिरतं आहे हे मला असं वाटतं की असा दबंगपणा आम्हाला कधी आत्तापर्यंत इतक्या वर्षात अनुभवायला लागला नव्हता. पण आत्ता तो आल्यावर असं एकदा जाणवलं की हे सगळं अपरिहार्य आहे सगळ्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. पण मला दुसरं असं वाटतं की अशी जी डरपोक माणसं आहेत त्यांना कुठे ना कुठे धडा बसणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण अशी मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला खरं काय करता येईल हा खूप मोठा प्रश्न आहे. त्या एकाने मेसेज पाठवला, काहींचे मेसेज मनातल्या मनात राहत असतील, ते मनामध्ये जे असे विचार येतात तेच कसे परिवर्तन होतील हेच खरं मोठं आव्हान आहे. थँक्यू नीलमताई, तुम्ही इथं आलात. नीलमताई, तुम्ही पुरस्कारही द्यायचा आहे. आमच्यासोबत व्यासपीठावर थांबा. पुढील पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो मिराडोरचे MD विजय पवार यांना आणि त्यासोबतच महाराष्ट्र वनचे सेल्स व मार्केटिंग हेड गणेश भागवत यांना देखील मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर या. आणि आता पुढचा सावित्री सन्मान पुरस्कार आहे शेतमजूर ते उद्योजिका असा प्रवास करणाऱ्या सावित्रीसाठी. आणि यंदाच्या या सावित्री सन्मानाच्या मानकरी ठरल्या आहेत कमलताई परदेशी. मी कमलताईंना अशी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं.
कमलताईंचा हा शेतमजूर ते उद्योजिका हा प्रवास नेमका कसा आहे हे पाहण्याची तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल. पाहूया एक छोटासा इथे. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहनतीची तयारी असेल तर आकाशालाही गवसणी घालता येते याचं जिवंत उदाहरण म्हणजे दौंड तालुक्यातल्या कमलताई शंकर परदेशी. शेतात मजुरी करताना कमलताईंनी व्यवसायाचं स्वप्न पाहिलं आणि अथक मेहनतीच्या जोरावर ते प्रत्यक्षात उतरवलं सुद्धा. 2004 मध्ये स्थापन केलेल्या अंबिका महिला बचत गटाच्या माध्यमातून मसाले उद्योगाला त्यांनी सुरुवात केली. यातून कमलताईंनी अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आज घडीला तब्बल 32 प्रकारचे मसाले इथे तयार होत असून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेनं मसाले बाजारपेठेत आपलं अढळ स्थान निर्माण केलंय. कमलताईंच्या या ध्येयवादी कार्याला महाराष्ट्र वनचा सलाम. आणि मी या ठिकाणी नीलमताई, विजय पवार आणि गणेश भागवत यांना विनंती करतो कमलताईंचा सावित्री सन्मान देऊन गौरव करावा. कमलताई, महाराष्ट्रामध्ये खूप बचत गट आहेत जी महिलांची आहेत, पण तुमच्या बचत गटाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही खूप कमी भांडवलामध्ये हे सगळं सुरू केलेलं आहे. मला या बचत गटाकडे बघताना नेहमी असं वाटतं की एक व्यक्ती पुढे येते, ती नावारूपाला येते, पण तिला जे मदतीचे हात इतरांचे लागतात त्याही महिला स्वतःहून पुढे आलेल्या असतात. तर अशा वेळी स्वतः तयार होणं आणि इतरांना तयार करणं त्या कामासाठी हे किती अवघड आहे. खरं तर शाळा कशी असते ते मी पाहिलीच नाही म्हणजे, आणि ही फार अवघड गोष्ट आहे. शाळेत मी तर शाळा पाहिलीच नाही, पण माझ्याबरोबर जी महिला होत्या पहिल्या 10 अंबिका महिला बचत गटातल्या, त्यांना पण माहीत नव्हतं. पण एक गोष्ट खरी आहे सर, जेव्हा कुठल्याही गोष्टीला पाऊल टाकतो आपण तेव्हा एकटं काहीच करू शकत नाही. 2, 4, 6 लोक बरोबर असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. मग बचत गट करायचं तर आमची इथून सुरुवात होती. आम्ही 10चे 10 महिला भूमिहीन शेतमजूर आणि दुसऱ्याच्या शेतीवर काम करणारे. ह्याच्यातून 2000 साली 8 रुपये हजेरी होती आम्हाला 12 तासाची. त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण, लग्न, मुलामुलींची शाळा. आमची परिस्थिती अशी व्हायची का मुलगी जेव्हा 8वी 9वी 10वीला शाळेत जाईन त्यावेळेस आम्ही खुरपायला संघ न्यायचो. म्हणजे मला आज पण त्याचं वाईट वाटतं का त्या मुलीला घेऊन 2 बायाच्या मध्ये तिची पात घ्यायची आणि तिला खुरपायला न्यायचं. तर ही परिस्थिती मला ना वेळोवेळी जाणवायची का आपण काहीतरी केलं पाहिजे. पण घरातून मी घरच्यांना विचार मांडला ना आपल्याला काहीतरी करायचं, तेव्हा ते म्हणायचे का तू काय शाळा शिकली, तुला काय कळत नाही, तू आपली घरातच बघ. असं करता करता मग मी महिलांना कामाला गेलं का दुपारी हाच विषय घ्यायचे का आपल्याला काहीतरी करायचं. मग बचत गट करायचा तर आम्ही भूमिहीन, मग बँकेत जाता येईन का, पैसे काढता येतात का, बचत करता येईन का, ही खूप मोठी कहाणी आहे आमची. पण आता वेळ कमी आहे आपल्याला. तर ह्याच्यात 25 रुपये आठवड्याला बाजूला टाकून 100 रुपये महिन्याला आम्ही बचत केली. आणि त्या बचतीवर 1 महिन्याच्या बचतीनंतर काय करायचं तर मग आपण गृहिणी या मसाल्याचं प्रोडक्शन चांगलं करू शकतो. मग घरगुती मसाले बनवले आणि मुंबई पुण्याला विकायला आलो. तर आजचा आमचा टर्नओव्हर 78 लाखाचा आहे. बचत गट 10 महिलापासून आज 200 महिला माझ्या बचत गटात आहेत आणि 20 गट फेडरेशन करून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्था रजिस्ट्रेशन केली मी. 7.5 कोटीचा आज कारखाना आहे आपला बाबा. आणि महाराष्ट्र वननी या पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि सन्मानित नाही केलं पण माझ्या खांद्यावर बोजा दिला मी असं समजते. आणि खरंच ही सगळ्या भारतभर आज ही मसाल्याची जाहिरात जाईल ह्याच्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करते. धन्यवाद सर. वळूया पुढच्या पुरस्काराकडे. हा पुरस्कार आहे फॅशनच्या दुनियेत स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या आणि त्याचबरोबर इतर महिलांना समाजात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या प्रियांका खंडेलवाल यांना. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो कोहिनूर ग्रुपचे MD कृष्णकुमार गोयल यांना.
त्यासोबतच आंतरराष्ट्रीय सिनेसमीक्षक अशोक राणे यांना देखील मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं आणि महाराष्ट्र वनचे CFO वीरेन कंसारा यांना देखील विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि यानंतर स्टेजवर आमंत्रित करूया प्रियांका खंडेलवाल यांना. प्रियांका खंडेलवाल यांचा नेमका हा प्रवास कसा आहे ते सुद्धा पाहूया AVच्या माध्यमातून. गरजू महिलांना काम आणि समाजात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका खंडेलवाल अहोरात्र झटतात. जातपात, धर्म, गरीब श्रीमंतीची बंधनं झुगारून प्रियांका यांनी या महिलांना जगण्याचं स्वप्न दाखवलं. राजस्थानमध्ये एका सामान्य घरात जन्मलेल्या प्रियांका यांनी गरिबी अगदी जवळून पाहिली, पण त्याचा बाऊ न करता त्यांनी परिस्थितीशी लढा देत त्यांची फॅशन मॅनेजमेंटची पदवी मिळवली. विविध कंपन्यांबरोबर काम करताना प्रियांका यांनी फॅशन जगताला आपल्या कामाची दखल घ्यायला भाग पाडलं. पण गरजू महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि यातूनच जन्म झाला अबिरा क्रिएशनचा. आज अबिरा क्रिएशनच्या माध्यमातून अनेक महिला प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. 2025 पर्यंत 3 लाख महिलांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचं ध्येय त्यांनी बाळगलंय. प्रियांका खंडेलवाल यांच्या ध्येयवादी धोरणाला महाराष्ट्र वनचा सलाम. सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी सावित्री सन्मान पुरस्कार देऊन गौरव करा. बहुत छोटे पैमाने पे जब आदमी या कोई महिला अपना काम शुरू करती है और बाद में ऐसा मकाम पाती है कि 3 लाख महिलाओं को आपने प्रशिक्षित किया है, पीछे देखने के बाद तो बहुत कुछ दिखता है. कैसा स्ट्रगल हुआ, कैसा मकाम पाया, आगे क्या दिखता है? आगे और ज़्यादा आगे जाने के लिए मन करता है. 3 लाख नहीं 3 करोड़ भी कम है, बिकॉज़ इतनी सारी महिलाएं हैं जो, अगर हम सोचते हैं इस फील्ड के बारे में तो मोस्टली जो भी हम घर पे एग्जीबिशंस के थ्रू सेल करते हैं, बट हम लोगों ने कोशिश की कि हम बाहर के बायर्स को टैप करें ताकि ज़्यादा से ज़्यादा महिलाओं को इजीली रोज़गार मिल सके हमारे साथ में. सो हम चाहते हैं 3 लाख 3 करोड़ ये सब कम है, बहुत महिलाएं हैं, बहुत काम करना बाकी है. इंडिया में ही 96 मिलियन महिलाएं ऐसी हैं 20 से 40 वर्ष की उम्र में जिनको हम टारगेट करते हैं, जिनके पास रोज़गार नहीं है. सो इंडिया में ही बहुत ओपनिंग है अभी. थैंक यू. प्रियंकाताईंचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सर्व मान्यवरांचे आभार. पुढचा सावित्री सन्मान आहे एका महिला शेतकऱ्याचा. शेतीसाठीचा हा सावित्री सन्मान दिला जातोय नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणाऱ्या विद्या रुद्राक्ष यांना. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो तन्वी हर्बलच्या चेअरमन मेधा मेहेंदळे यांना. त्यासोबतच मी विनंती करतो काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांना, त्यांनी व्यासपीठावर येऊन हा पुरस्कार द्यावा. आणि यानंतर व्यासपीठावर आमंत्रित करूया विद्या रुद्राक्ष यांना. आणि आता पाहायचंय की विद्याताईंनी नैसर्गिक शेती नेमकी कशी फुलवली. बघूया छोटासा एवी. काळ्या मातीशी जडलेलं नातं आणि शेतीबद्दलची आत्मीयता तशी लहानपणापासूनच. त्यामुळेच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतीच्या विकासाची ओढ हीच विद्या रुद्राक्ष यांच्या कामाची प्रेरणा बनली. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईपासून 12 किलोमीटरवर असलेल्या डिघोळ आंबा या आपल्या गावी त्यांनी शेती व्यवसायाला सुरुवात केली. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलवत विद्या रुद्राक्ष यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिलं. यात गावातील इतर शेतकऱ्यांना सामावून घेत रोजगाराची संधी तर दिलीच, पण बचत गटाच्या माध्यमातून महिलांना शिक्षणाचे धडेही दिले. गरजवंतांना आर्थिक मदतीचा हात देत सावकारी पाशातून त्यांनी मुक्त केलं. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या विद्या रुद्राक्ष यांना महाराष्ट्र वनचा सलाम.
ताई आणि हुसेन दलवाई यांना विनंती करतो त्यांनी विद्यार्थ्यांना सावित्री सन्मान देऊन त्यांचा गौरव करावा. शेतकरी म्हटला की महाराष्ट्र आज अशी ओळख झालेली आहे की खास करून जो कोरडवाहू शेतकरी आहे त्या कोरडवाहू शेतकऱ्याकडं राज्यातल्या सबंध देशाचं लक्ष आहे की तो शेतकरी काय करतो. आणि विद्याताई ज्या मराठवाड्यातनं येत आहेत, ज्या बीड जिल्ह्यामधनं येत आहेत, तिथं आज एकीकडं आपल्याला ऊस बघायला मिळतो आणि दुसरीकडं कोरडवाहू शेती बघायला मिळते. आणि जो कोरडवाहू शेतकरी आहे तो कफल्लक झालेला आहे. नेहमी लोकांना असा प्रश्न पडतो की सेंद्रिय शेतीत असं काय उत्पन्न निघतं, पण सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी येतो म्हणून ती करावी लागते आणि ती केल्यानंतर जमीन सुपीक बनते आणि चांगलं त्यातनं पीक निघतं. तर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे कसं वळलात? कारण सेंद्रिय शेतीचं सुद्धा प्रशिक्षण देणाऱ्या मोठमोठ्या संस्था आहेत आणि सामान्य शेतकऱ्याच्या हाती त्या संस्था लागत नाहीत. त्यामुळे तुम्ही कशी सेंद्रिय शेती केली? पहिल्यांदा तर मी महाराष्ट्र वन चॅनलचे आभार मानते की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला इथं बोलवून माझा सन्मान केला. माझी शेतीची आवड म्हणजे असं काही आवड म्हणून नव्हतं, पण नवऱ्याने शेती करण्याचं ठरवलं आणि मी त्याच्याबरोबर उडी टाकली, एवढं मात्र झालं. बायकांचा स्वभाव असतो की सगळा हिशोब ठेवायचा, खर्च किती झाला, जमा किती झाला, आणि ह्यातच ह्या शेतीचा जन्म झाला. कारण शेती करायची म्हणलं की सगळ्या गोष्टी रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं, तणनाशकं ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आणि त्याच्यातून पुन्हा आपले आसमानी आणि उस्मानी संकट तर आपल्या पाठीमागं आहेत. ह्या सगळ्यांचा ताळमेळ बसवता आपण खर्च किती कमी करायचा, आपल्या कुटुंबाचं कसं आपण पालनपोषण करायचं, त्यांच्यासाठी पैसे कसे ठेवायचे. कारण खर्च करणं आपल्या हातात आहे. शेतातलं किती निघतं हे घरी येऊस्तो पण काही एक सांगता येत नाही. कारण आज 3-4 वर्ष झाली सारखे दुष्काळ आणि ह्या वर्षीचा जास्तीचा पाऊस. शेतकऱ्यांना काहीच म्हणजे काय करायचं आणि काय करू नये हे सुधरत नाही. आणि त्याच्यातून मग आपला खर्च कमी करावा, निदान एवढी हप्ती बसणार नाही की आपण कोलमडून जाणार नाही किंवा आत्महत्येला आपण प्रवृत्त होणार नाही. आपल्या घरातली लोक हे काळजी घेण्याचं ठरवलं आणि हे पाऊल उचलायचं ठरवलं. आणि सगळा शेतीला जो कच्चा माल लागतो तो सगळा घरच्या घरी तयार करून आम्ही शेती करायला सुरुवात केली. आणि शेतीतलं मालाचं असंच न विकता त्याचं ग्रेडिंग करून आणि त्या मालावर प्रक्रिया करून कारण आपल्याबरोबर 4 जणही सगळे माझे म्हणजे काम करणारी आहेत, ती 4 कुटुंब माझ्याबरोबर जगतील हा विचार करून आम्ही सगळ्यांनी हे उद्योग केला आणि आज त्याचं फळ मला महाराष्ट्र वननी दिलं आहे. विद्याताई, तुमच्या आजूबाजूला उस्मानाबाद जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, पुन्हा हिंगोली, परभणी, सोलापूरमध्ये सुद्धा आत्महत्या शेतकऱ्यांच्या ते लोणच पसरलेलं आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? कारण आता तुम्ही बोलायची गरज आहे. सरकारनं उपाय करून झाले ते लोकांनी बघितले 10 वर्षापासून. सरकारने काय केलं काय नाही केलं त्यांना दोष देण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे आणि काय करायला पाहिजे हे ज्याचे त्यांना ठरवायला पाहिजे. सगळ्या सरकारवर दोष ठेवून आपण बसता येत नाही. तुम्ही हद्दीच्या बाहेर खर्च करताल आणि दोष त्याच्यावर ठेवताल, हा पण नाही. ते करायचं ते काम करतायत, पण तुमचं काम आहे की निसर्ग आपल्याला काय देतो त्याचा लहरीपणा आहे किंवा आपल्याला भाव काय मिळतो ह्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवणं आहे. त्याच्यातून आपण उत्पादनावर खर्च किती करायचा. कारण सगळ्या नुसतं शेतीवर खर्च करून खूप हायटेक शेती करायची आणि पुन्हा कोलमडून जायचं हे मला काही पटत नाही. त्याच्यामुळं मी ठरवलं की नाही, आपण ही शेती करायची. आणि सगळ्यांना मला हेच सांगणं आहे की तुम्ही सगळ्यांनी हेच लक्ष ठेवून किंवा दोष दुसऱ्यावर ठेवण्यापेक्षा आपल्या चुका सुधारा, एवढंच मला सांगायचं आहे. तन्वी हर्बलच्या चेअरमन मेधा मेहेंदळे व्यासपीठावर आहेत, त्यांना आपल्या सर्वांशी संवाद साधायचा आहे. सगळ्या स्पॉन्सर्सच्या वतीने मी या सगळ्या सावित्रींना सॅल्यूट करते. आज आपण पाहिलं की पुराणातल्या सावित्रीने आपल्या नवऱ्याचे प्राण खेचून आणले. सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला साक्षर केलं. आणि ह्या सगळ्या सावित्री फक्त घर किंवा पती किंवा आपल्या कुटुंबापुरतं नव्हे तर समाज आणि भारताला प्रगतिशील पथावर आणतायत. खूप मोठं काम आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक नवऱ्यानी आपली पत्नी काय करते आणि तिला स्वत्व, आर्थिक स्वातंत्र्य आणि तिला मनाप्रमाणे जगण्याचा आनंद दिला तर समानता आपोआपच येईल आणि ती स्त्री ही समानता पुढे रुजवेल, भारत प्रगत होईल. सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मान्यवरांचे आभार.
म्युझिकच्या तालावर लयबद्ध तालाचा खेळ, हालचालींचा खेळ म्हणजे खरं तर रिदमिक जिम्नॅस्टिक. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा रिदमिक जिम्नॅस्टिक आता भारतात देखील रुजू लागला आहे. बघूयात रिदमिक जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिकं सादर करतायत PRGA ग्रुप.
रिदमिक जिम्नॅस्टिकच्या या तुफान परफॉर्मन्ससाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अर्थातच तुम्हाला कळलं असेल की पुढचा सावित्री सन्मान पुरस्कार कोणाला आहे. पुढचा सावित्री सन्मान पुरस्कार प्रदान करणार आहोत याच रिदमिक जिम्नॅस्टिक खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देणाऱ्या कोच आणि जज वर्षा उभाते यांना. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप यांना. त्यासोबतच OH मीडियाचे मंगेश वरवडेकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. MCAचे व्हाईस प्रेसिडेंट विनोद देशपांडे आपल्यासोबत आहेत, त्यांना देखील मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर. आणि लगेचच व्यासपीठावर आमंत्रित करूया वर्षा उपाध्ये यांना. अनेक खेळाडू घडवणाऱ्या या वर्षा उपाध्येंचा नेमका प्रवास कसा होता ते सुद्धा पाहूया AVच्या माध्यमातून. इतर खेळांच्या तुलनेत भारतात रिदमिक जिम्नॅस्टिक खेळाला फारशी ओळख मिळाली नव्हती. पण आता या खेळाची क्रेज युवा पिढीतही वाढू लागली आहे. याचं श्रेय जातं ते गेले 15 वर्षाहून अधिक काळ रिदमिक जिम्नॅस्टिकचा प्रसार आणि प्रचारासाठी झटणाऱ्या वर्षा उपाध्ये यांना. वर्षा उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या 7 खेळाडूंनी कॉमनवेल्थ गेम्सपर्यंत मजल मारली. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक खेळाडूंनी मेडलची अक्षरशः लयलूट केली. आंतरराष्ट्रीय कोचिंगचं प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या वर्षा उपाध्ये यांनी आशिया आणि जागतिक रिदमिक स्पर्धेत कोच म्हणून काम पाहिलंय. त्यांनी स्थापन केलेल्या PRGच्या माध्यमातून आज अनेक खेळाडू घडतायत. खेळासाठी झटणाऱ्या वर्षा उपाध्ये यांना महाराष्ट्र वनचा सलाम. सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी वर्षाताईंचा सावित्री सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करा. वर्षाताई, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही भारतीय लोक ना ऑलिम्पिक्स आले की आम्ही जिम्नॅस्टिक या खेळाकडं खूप कुतूहलानं बघतो. तोपर्यंत आम्हाला माहिती नसतं की जिम्नॅस्ट तयार होत असतात, त्यांना प्रशिक्षित केलं जात असतं, त्यासाठी खूप चांगली तालीम करावी लागते. आणि आज तुमचं कार्य बघितल्यावरती असं वाटतं की खरंच हा खेळ भारतीयांच्या आवाक्यात येऊ शकतो. पण आपल्याकडं ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? नसेल तर काय केलं पाहिजे? खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. खेळाला इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे जिम्नॅस्टिकसाठी म्हटलं तर खरं सांगायचं तर नाही आहे. आत्तासुद्धा आपण जो परफॉर्मन्स बघितला त्या मुली म्हणजे भाईंना माहिती आहे, भाईंच्या सहकार्याने हे झालं आहे कुठेतरी. दादरला शिवाजी पार्कमध्ये जे कबड्डी असोसिएशन आहे तिकडची गच्ची आम्ही भाड्यावर घेतली आहे आणि त्या गच्चीमध्ये या मुलींचा नियमित सराव चालतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनातर्फे जे क्रीडा संकुल, धारावी क्रीडा संकुल नवीन बांधण्यात आलं 2013मध्ये, तर तेव्हाचे माननीय मुख्यमंत्री आज इकडे उपस्थित आहेत आणि त्यांना या निमित्ताने मी खरंच थँक्स म्हणते सर तुम्हाला की तुम्ही तेव्हा जे भाषणामध्ये सांगितलं होतं की ह्या क्रीडा संकुलामध्ये कोणतेही कार्यक्रम, लग्न ह्या अशा कोणत्याही गोष्टी होणार नाहीत आणि त्याप्रमाणे आजपर्यंतसुद्धा तिकडे कोणतंही एकही लग्न समारंभ, झी TV, ETV असे कोणतेही कार्यक्रम, सोहळे असे झालेले नाही आहेत. आणि अजूनही कधीही येऊन तुम्ही बघितलं तर तिकडे फक्त खेळाच्या स्पर्धा संघटनेमार्फत घेतलेल्या आणि शालेय स्पर्धा एवढंच ऑर्गनाईज केलं जातं. तर आता शासनाच्या मदतीने ह्या मुलींना ॲडव्हान्स प्रॅक्टिससाठी म्हणून खास वेळ मिळतो तिकडे आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा नसतील तेव्हा त्यांना कधीही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची असेल, फक्त जिम्नॅस्टिकच नाही तर फेन्सिंग किंवा तायक्वांडो, कराटे, बॅडमिंटन यासारखे अनेक खेळ आहेत तिकडे आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर आज शासनाने आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे. फक्त काळजी एवढीच वाटते की ते पुढे पण तसंच राहावं. नक्कीच. धन्यवाद वर्षाताई आणि तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. लवकरच तुमच्या ग्रुपमधून एक ऑलिम्पिक मेडल भारताला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. आणि आता वळूया पुढील सन्मानाकडे. हा सन्मान आहे एका सामान्य स्त्रीच्या असामान्य कहाणीचा. त्यांचं नाव आहे सुनीता पाटील.
हा पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ या ठिकाणी आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. आपल्यासोबत डॉक्टर विजय दहीफळे देखील आहेत, त्यांनाही मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि महाराष्ट्र वनचे CEO संजय शर्मा यांना देखील मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर. कोण आहेत या सुनीता पाटील असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल, कारण मला अनेकांच्या चेहऱ्यावर ते प्रश्नचिन्ह दिसतंय. या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत, पण त्याआधी आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया सुनीता पाटील यांना. चौकटी बाहेरचं जगणं जगणाऱ्या सुनीता पाटील यांची एक एवी आपण पाहूया. स्मशानभूमी आणि जळणाची लाकडं पाहतच त्या मोठ्या झाल्या आणि स्मशानभूमीलाच त्यांनी आपली कर्मभूमी बनवली. सुनीता पाटील या सामान्य स्त्रीची ही असामान्य कहाणी. नाशिकमधल्या पंचवटी स्मशानभूमीत वडिलांचा वखारीचा व्यवसाय, त्यामुळे लहानपणापासूनच स्मशानात वाढलेल्या सुनीता पाटील यांनी मृतदेहांची सेवा करण्याचं व्रतच हाती घेतलं. सुरुवातीला त्यांना खूप विरोधही झाला, पण त्यांनी हे कार्य सुरूच ठेवलं. मृतदेहाचं दहन, देहाला तूप लावून मालिश करणं, अग्निडाग देणं ही कामं त्या आजही अविरतपणे करतात. समाजाच्या चौकटी बाहेरचं जगणं स्वतःहून स्वीकारलेल्या सुनीता पाटील यांनी समाजात आपल्या कर्तृत्वाचा वेगळाच ठसा उमटवलाय. सुनीता पाटील यांच्या सेवाभावी कार्याला महाराष्ट्र वनचा सलाम. सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी सुनीताताईंचा सावित्री सन्मान देऊन गौरव करा. सुनीताताई, तुम्ही चौकटी बाहेरचं जगणं जगता हे ठीक आहे, पण चौकटी बाहेरचे लोक जेव्हा तुमच्याविषयी बोलतात, तुमच्याकडं बघतात, तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगू पाहता? कारण त्यांच्या नजरा बघताना सुद्धा तिरक्या असतात. अजून म्हणजे विक्षिप्त बुद्धी बदललेली नाही आहे. कारण की म्हणजे जेव्हा मी हे काम हाती घेतलं तेव्हा मुलांचं ॲडमिशन झालं होतं क्लासचं, पण जेव्हा असं समजलं त्या शिक्षकांना की मी असं काम करते, तेव्हा त्यांनी मुलांचं ॲडमिशन कॅन्सल करून टाकलं होतं. आणि मग मी दुसऱ्या ठिकाणी जेव्हा त्यांना क्लास लावले तेव्हा त्यांना पूर्ण माहिती दिली की मी मृतदेहाची सेवा करते, असं असं काम करते. मग ते बोलले की हा काही हरकत नाही, चालेल म्हणून. अजून पण काही लोक असे का अजून पण म्हणता महिला आहे आणि या महिलेनी म्हणजे तूप वगैरे लावून घेता आणि मग म्हणता की आता महिलेनी प्रेताला हात लावायचं नाही. मग मी काही पाप करते असं मला वाटतं. पण मग माझे मिस्टर आणि माझे आईवडील मला खूप धीर देतात. मी अक्षरशः म्हणजे स्मशानातून लोकांनी हाकलून दिलेले, मला 2दा-3दा हाकललेले, तेव्हा मी रडत आलेली. तेव्हा आईवडिलांनी आणि मिस्टरांनी नेहमी सांगितले की पाय खेचणारी पुढे असता, पाय खेचणारी खूप असता, पण तू नेहमी पुढेच जायचं. त्याच्यामुळे मी अजूनपर्यंत तरी हिंमत हारेल नाही आहे. अर्थार्जनाचा तो प्रश्न आहेच, पण आंतरिक समाधानही एखाद्या कामामुळे लाभतं आणि मग माणूस जिद्दीनं ते काम करू पाहतोय. तर तुमच्या बाबतीत असं कुठलं समाधान आहे जे शब्दात तुम्हाला सांगता येणार नाही कदाचित? मला फक्त सेवेचं समाधान आहे, त्याच्यात आर्थिक वगैरे काही नाही समाधान. सुनीताताई धन्यवाद, मान्यवरांचेही आभार. आणि आता पुढचा सावित्री सन्मान आहे शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या चित्रलेखा पाटील यांना. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो भाजप नेते राजू रावळ, भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे आणि प्रिन्स्टोन ग्रुपचे MD अमित लखलपान यांना. व्यासपीठावर आमंत्रित करूया, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे चित्रलेखा पाटील यांच्यासाठी. ते टीव्हीच्या माध्यमातून पाहूया चित्रलेखा पाटील यांची कामगिरी. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पण यासाठी गावोगावी खेड्यापाड्यातही शिक्षणाचं बीज रुजलं पाहिजे. शिक्षणाचा हाच वसा घेतलाय चित्रलेखा पाटील यांनी. प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांनी रायगड जिल्ह्यातल्या दुर्गम भागापर्यंत हायटेक शिक्षण पोहोचवलं. अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. इंग्रजी माध्यमातील शिक्षणाशिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्याय नाही हे ओळखून जिल्ह्यात 25 नव्या इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
शिक्षण क्षेत्राबरोबरच शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख, अलिबाग नगर परिषदेच्या नगरसेविका, कृषीवल पेपरच्या व्यवस्थापकीय संचालिका अशा शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. चित्रलेखा पाटील यांच्या अष्टपैलू कार्याला महाराष्ट्र वनचा सलाम. सर्व मान्यवरांना विनंती, त्यांनी चित्रलेखा यांचा सावित्री सन्मान देऊन गौरव करावा. रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं चालतात. अलिबागमध्ये सुद्धा तुम्ही काम करता. खास करून शिक्षणामध्ये काम केलं पाहिजे. दर्जेदार शिक्षण हे अलिबागसारख्या शहरातल्या मुलांना दिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी एक वेगळा विचार घेऊन तुम्ही शिक्षण संस्था उभारलेली आहे. आज ही शिक्षण संस्था उभी झालेली आहे. तिचा वटवृक्षसुद्धा आगामी काळात होईलच. पण असं कुठलं शिक्षण द्यायचं आहे की जिथनं चांगली तरुण पिढी तयार होईल असं वाटतं? मला असं वाटतं की शहरांमध्ये आणि गावांमध्ये जर जी गॅप आहे ती जर मिटवायची असेल तर खऱ्या अर्थाने इंग्रजी माध्यमाचं शिक्षण, कारण की जर त्यांना जागतिक व्यावसायिक जगात मुलांना वावरायचं असेल तर मला वाटतं की स्वस्तात इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे त्यांना उपलब्ध झालं पाहिजे. म्हणूनच आज आम्ही 12 CBSEच्या शाळा चालवतो. प्रत्येक 10 गावांना एक शाळा आम्ही काढतो आणि यातल्या 12 शाळा ऑलरेडी ऑपरेशनल आहेत आणि बाकीच्या 25 आम्ही रायगडचे भाग्यविधाते भाऊ प्रभाकर पाटलांची मी सून आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की भाई आमदार जयंत पाटलांच्या आणि भाऊंच्या आशीर्वादाने नक्कीच त्या 25वरती जातील. एक खोचक प्रश्न, फी काय आकारता? आम्ही फी 500 रुपये घेतो, कारण की आज जर तुम्ही मोलमजुरी करणारा माणूस पण पाहिला तर त्याला 350 ते 500 रुपये एका दिवसाची मजुरी मिळते. मग महिन्यात जर तो 1 दिवसाची त्याची मजुरी या शिक्षणावर खर्च करण्याची त्याची मानसिकता आहे, पण त्याच्यावर जर डोनेशन आलं आणि जर बसचा खर्च वाढला तर तो मुलांना शाळेत पाठवत नाही. म्हणून जर गावाजवळ त्याची शाळा असेल आणि जी 500 रुपये या फी ब्रॅकेटमध्ये असेल तर तो मला वाटतो जो एकदम ग्राउंड लेवल ग्रासरूटचा माणूस आहे तो पण मुलांना शाळेत पाठवतो आणि शिकवतो. थँक्यू. मी आपल्यासोबत या ठिकाणी सभागृहामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव त्यांच्याशी संवाद साधणार. पारदर्शकतेचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. पण ज्या माणसानं खऱ्या अर्थानं पारदर्शक कारभार करून दाखवला ते म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. असं मी खरंच, मला कुठलीही भीडभाड नाही असं म्हणायला, कारण त्यांचा कारभार मी जवळून बघितलेला आहे आणि त्यांना सर्वात जास्त मी त्रास दिलेला आहे. त्यामुळं अशी व्यक्ती म्हणजे मुंबईमध्ये ईस्टर्न फ्रीवे जर का आज आपण बघितला तर त्यांच्या कारकिर्दीत तो पूर्ण झाला, पण त्याचं श्रेय घ्यायला बाबा तुम्ही विसरलात. कार्यक्रमाला बोलायल्याबद्दल धन्यवाद आशिष. आज खरंच अधिवेशनाचा पहिला दिवस होता, पण आज विषय समजल्यानंतर मी इथं आलेलो आहे. सरकारमध्ये काम करायची मला संधी मिळाली आणि माझ्या क्षमतेप्रमाणे माझे जे संस्कार झाले होते त्याप्रमाणे मी काम करायचा प्रयत्न केला. मला वाटतं की खूप मला शिकायला मिळालं. त्यामध्ये मला जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल, महाराष्ट्राचा दुष्काळ हाताळायची प्रश्न असतील, शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, जे काही मला नाविन्यपूर्ण करता आलं तर मी केलं आणि मला त्यामध्ये समाधान आहे. आणखी करता आलाच निश्चितच, पण छोटी आघाडी सरकार ज्याच्या काही बंधनं असतात त्यातून मग 2 निवडणुका आल्या, त्यात बराच वेळ गेला. मी प्रयत्न केला आणि मला समाधान आहे की मी जे काही केलं आणि विशेषतः सार्वजनिक कामावर जो काही मी भर दिला. कदाचित वैयक्तिक कामं पडली असतील, कमी पडली असेल म्हणून एक प्रचार झाला की कामं झाली नाहीत म्हणून, पण मला समाधान आहे की मी जे काही केलं महाराष्ट्राकरता मला जी संधी मिळाली त्यामध्ये मी जास्तीत जास्त चांगलं काम करायचा प्रयत्न केला. तुम्ही आता म्हणालात की आघाडी सरकार चालवताना काही बंधनं असतात. आताचं सुद्धा सरकार हे तशा अर्थानं युतीचंच आहे. मग सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही बंधने येतील असं वाटतं तुम्हाला? थोडी आहेत, आपण पाहिलं गेल्या 15 दिवसामध्ये, परंतु त्यांचं एक त्यांना कोणी म्हणजे निम्मी पार्टनरशिप नाही आहे आणि त्यामुळं
उपमुख्यमंत्री किंवा महत्त्वाची खाती वगैरे अशी त्यांच्याकडे स्वतःची आहेत, उपमुख्यमंत्री नाही आहे. पण त्यामुळं एक हाती त्यांना निर्णय घेता येतात, चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी महाराष्ट्राकरता खूप काही चांगलं करावं अशी त्यांना शुभेच्छा सुरुवातीलाच दिल्यात. पण आता कितपत अपेक्षा पूर्ण होतात बघूया. देवेंद्र फडणवीस खाजगीत असं सांगतात की बाबांचा वारसा मी पुढं चालवतो, कारण ते सुद्धा पारदर्शकतेचा खूप आग्रह धरतात. पण ते पॉलिटिकल आहेत. पण पृथ्वीराज बाबा हे पॉलिटिकल नव्हते अशी एक टीका होते. पॉलिटिकल म्हणजे काय, याचा म्हणजे शेवटी आपला गट निर्माण करायचा, आपले स्वतःच्या आमदारांचा एक दबाव गट निर्माण करणं, दुसऱ्या कोणाला जर कोण वर येत असेल तर त्याला वर येऊ न देणं वगैरे, हे याला राजकारण म्हणतात. मला वाटतं मी त्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि त्याचे काही परिणाम भोगावे लागले किंवा फायदा नुकसान झाला तरी मला काही त्याबद्दल काही वाटत नाही. मला वाटतं फक्त महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणं, विशेषतः अनेक समस्या आपल्याकडे आहेत, मोठं राज्य आहे आपलं, आणि त्यामध्ये 24 तास त्यामध्ये लक्ष घातणं हेच करणं गरजेचं आहे. अर्थात सरकार तर टिकलं पाहिजे आणि त्याकरता कित्येक वेळेला काही तडजोडी कराव्या लागतात, पण ते कुठपर्यंत जायचं ही स्वतःची लक्ष्मण रेखा प्रत्येकानं आपली आखावी लागते. बाबा, मला आठवत आहे महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, काँग्रेसचेच होते. ते म्हणाले माझ्या खिशाला जो पेन आहे तो नियम मोडण्यासाठी जी सही करावी लागते त्यासाठीच आहे, पण तुमचा पेन हा कधीही नियमबाह्य चालला नाही. त्याचे फायदे जसे तुम्हाला झाले असतील वैयक्तिक, पण तुमच्या सरकारला त्याचे तोटे झाले. प्रश्न असा आहे की वैयक्तिक कामं आणि सार्वजनिक कामं यामधला फरक आपण केला पाहिजे. अनेक सार्वजनिक प्रकल्प अडखळतात, रखडतात, कारण कुठंतरी काहीतरी अनेक विभागांचा त्यामध्ये समन्वय असतो, कुठंतरी काही अडचण येते, ती सोडवावी लागते. आणि त्या ह्या किचकट बाबीमध्ये अगदी तुम्ही खोलात जाऊन जर ते प्रश्न सोडवले नाहीत तर ते सुटत नाहीत. त्यापेक्षा एखादी कोणाची FSIची फाईल असेल किंवा एखाद्याची आरक्षण उठवायची फाईल असेल तर त्याला सही करायला एक 30 सेकंदसुद्धा लागत नाहीत. लोकांची अपेक्षा असते की ते आमच्या वैयक्तिक लाभाची कामं जरा जास्त झाली पाहिजेत, आणि प्रत्येकाला बऱ्याच जणांना त्यातून खूप पाठपुरावा करतात, पण सार्वजनिक कामामध्ये तसा पाठपुरावा होत नाही, तो स्वतःलाच करावा लागतो. मला वाटतं की हे सगळं करत असताना आरोप माझ्यावर बरेच झाले, तर मी त्या आरोपाबद्दल मी कधी झटकून टाकले काय हरकत नाही. कारण आज बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना एक कम्प्युटर सिस्टीम बसवली होती, फाईल ट्रॅकिंग सिस्टम. त्यामुळे कुठलाही फाईल मुख्यमंत्री कार्यालयात आली की त्यावर डेट स्टॅम्पिंग, टाईम स्टॅम्पिंग होतं, आणि किती वाजता फाईल आली, किती तारखेला आली, आणि किती तारखेला गेली आणि कधी गेली. त्यामुळे कधीही तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली जर आज माहिती मागवली की जानेवारी महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी किती फायली त्यांच्या कार्यालयात आल्या आणि किती गेल्या, ते तुम्हाला सहज समजू शकेल. आणि त्यामुळं माझ्या कार्यालयाच्या कार्यावधीमध्ये जर आपण पाहिलं तर मला वाटतं की सर्वात जास्त फाईल क्लिअरन्स माझा आहे. फक्त कुठल्या फाईल क्लिअर झाल्या, कुठल्या झाल्या नाहीत, हाच खरा प्रश्न आहे. बाबा, तुम्ही नेहमी इतरांपेक्षा वेगळं मत मांडता. तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी एक असं मत मांडलं की सगळेजण म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडचं गृह खातं सोडावं, आणि तुम्ही म्हणाले नाही, मुख्यमंत्र्यांकडेच गृह खातं पाहिजे. असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले. त्यांचं राजकीय वेट त्यांच्या पक्षामध्ये किती आहे, त्यांच्यापेक्षा इतरांचं किंवा म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर गडकरींचं किती आहे, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. तुम्ही मंडळी त्याबद्दल स्पेक्युलेशन करत असता. परंतु नवीन एकदम त्यांच्याकडे इतकं मोठी जबाबदारी असली, कमी तरुण वयात आली, आणि त्यांचा जम बसवण्याकरता मला वाटतं ते गृह खातं त्यांनी सांभाळणे अत्यंत महत्त्वाचं होतं. मला माझ्या कारकिर्दीमध्ये जर गृह खातं अगदी विलासरावजींच्या वेळेला जी खात्यांची वाटणी झाली त्यावेळेला जरी विलासरावजींच्याकडे गृह खातं असतं तर महाराष्ट्राचं राजकारण बदललं असतं. मी अनेक वेळेला बोललेलो आहे. मला निश्चितच गृह खातं मुख्यमंत्र्याकडेच असलं पाहिजे असं माझं आग्रही मत आहे. तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवायचं का आपल्या ज्येष्ठ सहकार्याकडे द्यायचं, तर हा एक त्यांचा प्रश्न अंतर्गत, पण तो इतर कुणाकडं देता कामा नये. अर्थात त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्याकडं नेहमीच कुठलाही मुख्यमंत्री असला तरी कामाचं खूप प्रेशर असतं, दबाव असतो, खूप काम असतं. त्यामुळं दोन्ही नगरविकाससारखं महत्त्वाचं खातं, GAD सारखं महत्त्वाचं खातं आणि हे सर्व पाहण्यामध्ये वेळ बॅलन्स करणं अवघड असतं. पण माझं तर निश्चित मत आहे की निदान पहिली टर्म आणखी काही मिळेल का नाही माहिती नाही मला,
परंतु पहिल्यांदा सुरुवातीला हे ठेवणं अतिशय महत्त्वाचं आणि त्याचा त्याला फायदा होतोय. धन्यवाद, तुम्ही इथं आलात, महाराष्ट्र वनला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. पुढचा सावित्री सन्मान पुरस्कार आहे प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल, आणि त्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते राज्याच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांना. प्रशासकीय सेवेत स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवणाऱ्या मनीषाताईंचा हा प्रवास सुद्धा आपण पाहूया एव्हीच्या माध्यमातून. नागपूर विद्यापीठातून विधी शाखेची पदवी घेताना तब्बल 13 सुवर्ण पदकं मिळवणाऱ्या मनीषा पाटणकर म्हैसकर 1993 साली राज्यातून पहिल्या क्रमांकानं IAS झाल्या. सुरुवातीपासूनच प्रशासकीय सेवेत काम करताना आपला ठसा उमटवणारी संधी अधिकारी असा आज त्यांचा लौकिक आहे. सांगलीत 2003 मध्ये जेव्हा मनीषा पाटणकर म्हैसकर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या तेव्हा हे क्षेत्र स्त्रियांचं नाही असं एक निनावी पत्रच त्यांना आलं. मनीषा यांनी थोड्याच कालावधीत हे खोटं ठरवलं. कृष्णा नदीच्या पुराचा सांगली शहराला वेढा बसला असताना त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून केलेलं काम आजही सर्वांच्या चांगलंच लक्षात आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालकपदी काम करताना त्यांनी लोकराज्य या सरकारी साप्ताहिकाचा नुसता चेहरामोहराच बदलला नाही, तर लोकराज्य साप्ताहिकाचा खप 11,000हून तब्बल 4 लाखांवर नेला. मनीषा पाटणकर म्हैसकर आज राज्यातल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या कारभारावर देखरेख ठेवणाऱ्या नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव आहेत. प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनीषा पाटणकर म्हैसकर यांना आज सावित्री सन्मान देऊन गौरवताना आम्हाला अभिमान वाटतोय. आणि मी माननीय पृथ्वीराज चव्हाण सरांना विनंती करतो त्यांनी मनीषाताईंचा सावित्री सन्मान पुरस्कार देऊन गौरव करावा. मनीषाताई, खरंच तुमचं अभिनंदन. धन्यवाद. हा पुरस्कार मनीषा पाटणकर म्हैसकर यांनीच घ्यावा असा माझा तरी व्यक्तिगत आग्रह होता. तो कदाचित मी वराडातलाच म्हणजे विदर्भातलाच असल्यामुळं असेलही कदाचित, पण खरंच त्यांचं कार्य महाराष्ट्र राज्याला ना, मला एक खंत आहे, महाराष्ट्र राज्याला आजवर महिला मुख्य सचिव मिळाली नाही किंवा तशी संधी आली ती डावलली गेली आहे. आणि मनीषाताईंच्या रूपात ती संधी मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही जिल्हाधिकारी होतात, CEO होतात झेडपीच्या, आणि आज तुम्ही बऱ्याच वर्षांपासून मंत्रालयात आहात. मंत्रालयातल्या चष्मातून जेव्हा तुम्ही तळागाळातल्या लोकांकडे बघता तेव्हा तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतं. किंबहुना मी तर असं म्हणेल की तुम्ही, मला आठवत आहे तुम्ही सेल्स टॅक्सला जेव्हा गेल्या होता सुरुवातीला तेव्हा तुम्ही राज्यातला एंट्री टॅक्स लावला होता या, आणि आताही तुम्ही लोकराज्यासारखं मासिक जरी हातात आलं तरी त्याचाही चेहरा मोहरा बदलला पाहिजे. हा जो अट्टहास आहे ना की काहीतरी करून दाखवायचं, हा कुठून आला? मला सुरुवातीपासनं प्रशासकीय सेवेत यायचं होतं, कारण मी माझ्या वडिलांना या सेवेत पाहिलं होतं. आणि जेव्हा मला प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र आपलं स्वतःचं राज्य मिळालं तेव्हा मला मी स्वतःच्या मनाशी एक ठरवलं की अनेक म्हणजे फार कमी लोकांना जी संधी मिळते ती मला मिळाली आहे. आणि आपल्या या राज्याकरता, आपल्या या लोकांकरता, आपल्या या मातीकरता जे काही करता येईल ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करायचं मी तेव्हाच, म्हणजे आता मला 25 वर्ष होतील यावर्षी, तर 1992 साली ठरवलं. आणि माझा हाच प्रयत्न असतो, अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो की जी कोणतं पोस्टिंग मला मिळतं त्याची प्राथमिकता ओळखायची आणि त्याची ओळखायचा प्रयत्न करायचा आणि त्या प्राथमिकतेनुसार झोकून देऊन काम करायचं. कारण मी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना IAS अधिकारी व्हायचं एक स्वप्न पाहिलं होतं, आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर, स्वप्नाची पूर्ती झाल्यानंतर झोकून देण्यासारखा दुसरा आनंद नसतो असं मला वाटतं. विधी शाखेत पदवी घेताना तुम्हाला 13 गोल्ड मेडल मिळाली होती
आणि तेव्हा नागपूरच्या सर्व दैनिकांमध्ये हेडलाईन आली होती की हा देशातला रेकॉर्ड आहे. अशा वेळी एक नामांकित वकील व्हायचं सोडून तुम्ही प्रशासकीय सेवेकडे वळला. मी ॲक्च्युली म्हणजे माझी UPSCची परीक्षा झाल्यानंतर काही काळ एक चेंबर पण जॉईन केलं होतं. मला हे सांगायला फार अभिमान आहे की मी ज्या चेंबरमध्ये जवळपास 6 महिने काम केलं तर माझे सिनियर आज सुप्रीम कोर्टचे जस्टिस आहेत. मला पूर्ण खात्री आहे की एक दिवशी ते सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस पण होतील, देव करो. आणि त्याच्यामुळे जेव्हा माझा रिझल्ट लागला अत्यंत अवघड असा निर्णय माझ्यासमोर होता, कारण मला लॉमध्ये देखील खूप मनापासून म्हणजे लॉ करताना देखील एक खूप आनंद मिळायचा, एक खूप इच्छा निर्माण झाली होती. पण मला वाटतं शेवटी मला महाराष्ट्रात काम करायची, आपल्या राज्यात काम करायची जी संधी मिळाली तर मग मला IAS मध्ये येण्याचा मोह नाही आवरला आणि मला आनंद आहे की मी हाच निर्णय केला. खूप कमी लोकांना माहिती असेल की अलीकडंच राज्यात नगरपालिका त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका झाल्या आणि तुम्ही सध्या मंत्रालयात सर्वोच्च अधिकारी आहात त्या खात्याच्या की ज्या खात्यांमार्फत या महापालिका किंवा नगरपालिकांचा कारभार चालतो आहे. आणि आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की 3 सदस्यीय समिती येणार आहे पारदर्शकतेसाठी. तर किती फायदा होईल या समितीचा? नगरविकास खात्यामध्ये आम्ही सुरुवातीपासूनच अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण कोणतीही जी व्यवस्था असते ही अधिक चांगली करण्याकरता, ही व्यवस्था अधिक गुणात्मक पद्धतीने वृद्धिंगत करण्याकरता मला वाटतं जर काही एखाद्या समितीने काही सूचना केल्या तर अधिक पारदर्शक, अधिक अकाउंटेबल अशी व्यवस्था व्हायला मदतच होईल. थँक्यू. धन्यवाद मनीषाताई. आपण बघतोय की तरुणाई सर्वत्र पाहायला मिळते. तुमच्यात सुद्धा एक तरुण मन कुठेतरी तुम्ही जपत असता, जागवत असता. पण आत्ताची जी तरुणाई आहे ना ती सध्या पाश्चात्य गायकीकडे, पाश्चात्य संगीताकडे जरा जास्त वळताना पाहायला मिळते. पण अशातच एका तरुण गायकीने तरुणाईला वेड लावलंय, पण तिच्या गझल गायकीने. गझल गायन तसंच सुफी संगीतात स्वतःचा असामान्य असा ठसा उमटवणाऱ्या या गझल गायिकेला मी आता आमंत्रित करणार आहे, जिचं नाव आहे पूजा गायतोंडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गझल गायन आणि सुफी संगीतात स्वतःचा असामान्य ठसा उमटवणाऱ्या पूजा गायतोंडे. छाप तिलक सब
मोहे सुहागन की रे मोसे नैना मिलाए के अब तिलक सब छीन रे मोसे नैना मिलाए के छाप तिलक सब छीन रे मोसे नैना मिलाए के छाप तिलक सब छीन रे मोसे नैना मिला के हो लाल मेरी पत रखियो बला झूले लालन हो लाल मेरी पत रखियो बला झूले लालन सिंदड़ी दा सेवाण दा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाश कलंदर हो लाल मेरी चार चराग तेरे बलन हमेशा चार चराग तेरे बलन हमेशा एक शेर हकीकत ही बताता न अपना राज देता है मुझे मेरे ही अंदर से कोई आवाज देता है मुझे ये जिद थी कि उसको कैद कर लूं मुझे ये जिद थी कि उसको कैद कर लूं वो है कि खुशबू सा बिखरता जाता है चार चराग तेरे बलन हमेशा चार चराग तेरे बलन हमेशा पंचवा में बारण आई बला झूले लालन हो पंचवा में बारण हो पंचवा में बारण
दम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर सफेद शाबाश कलंदर सा 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 नी 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 दा 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 पप्पा दा नी सा 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 नी 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 दा 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 पप्पा दा नी सा 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 नी 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 दा नी दा दा कपा दा नी सा 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 नी 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 दा दा प कपा सा नी सा नी दा नी दा प दा प कपा दा नी सा सा नी दा रे कपा दा नी सा अली हर दिल के अंदर अली मनाली 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 मौला मला व्यासपीठावर आमंत्रित करायचं आहे पुन्हा एकदा महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना. आणि मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना. मी आशिष सरांना विनंती करतो की त्यांनी पंकजाताईंशी थोडक्यात संवाद साधावा. मला आठवतं आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असताना एक दिवस त्यांचा मला फोन आला. म्हणाला माझी मुलगी पंकजा मुंडे ही भाजप युवा मोर्चाची अध्यक्ष झाली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तू तिचा पहिला इंटरव्ह्यू घ्यावास. आठवतं आहे? हो. तर म्हटलं असं का? तर नाही म्हणाले, मला पहिल्यांदाच तिला तोफेच्या तोंडी घालायचं आहे, तर तू तिला प्रश्न विचार. आणि मी पहिल्यांदा तुमचा इंटरव्ह्यू केला होता आणि तेव्हा मी माझ्या प्रश्नांचा सूरच असा होता की बापाची लेक राजकारणात आली आहे, मागं मोठा वारसा घेऊन आली आहे आणि आता पुढं काय. पण आता ज्या पद्धतीनं तुम्ही चाललात आणि तुम्ही जे वलय निर्माण केलं आहे त्यावरनं वाटतं की गोपीनाथ मुंडेंचं नाव तुम्ही सार्थ केलेलं आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं असे कुठले ग्रे एरियाज आहेत अजूनही महिलांच्या क्षेत्रामधले की ज्यावरती आपण मात केली पाहिजे, पुढं गेलं पाहिजे? मुळामध्ये महिलांमध्ये काम करणं हाच मोठा खूप चॅलेंजिंग विषय आहे. मी युवा मोर्चाचं प्रतिनिधित्व केलं, मी लोकप्रतिनिधी राहिले, दुसरी टर्म आहे माझी. सगळ्यांबरोबरच काम करावं लागतं, पण जेव्हा महिलेवर काम करायचं असतं तिचे विविध प्रश्न असतात आणि त्यावेळी त्यांच्या त्या प्रश्नांना कुठेतरी वाट करून देण्यासाठी शासन म्हणून त्या डिपार्टमेंटमधलं काम करायचं असतं. ह्याच्यामध्ये महिलांचा आणि बालकांचा असा एक खूप सेन्सिटिव्ह विषय मी हाताळते. मला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये महिलांचा जन्मच मुळात नाकारला जाण्याची एक विचित्र पद्धत काही ठिकाणी चालू आहे. आजही आपण सांगलीचा प्रकार जर बघितला तर अतिशय भीषण आणि निषेधात्मक असा प्रकार आहे. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या कमी व्हाव्या याच्यासाठी शासन म्हणून केंद्र शासनाने बेटी बचाव बेटी पढाव आणि महाराष्ट्रातल्या राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबवायला सुरू केलेली आहे. मला वाटतं एक चांगलं काम राज्य शासनाच्या माध्यमातून झालं आहे. पण हे काम एकेरी आहे. त्याला जोपर्यंत पब्लिकचा सपोर्ट मिळत नाही, जोपर्यंत लोकांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत यशस्वी होणार नाही. त्यामुळे प्रबोधन हा फार पुढचा मुद्दा आहे. महिलेला अस्मिता असावी, महिलेला आर्थिक आधार असावा, ह्याच्यासाठी आम्ही बचत गटांना 0% व्याजदराने कर्ज देण्याचा फार सुंदर निर्णय राज्य शासनाने माझ्या खात्याने मी घेतलेला आहे आणि तो यशस्वीपणे आम्ही आता चालवतोय. तर मला वाटतं तो एक खूप चांगला निर्णय राज्याच्या दृष्टीने झाला आहे. आणि आता प्युबर्टीच्या मुली आहेत, किशोरवयीन, यांना सॅनिटरी नॅपकिन द्यावे अशा प्रकारचा एक प्रस्ताव मी राज्य शासनाकडे पाठवलेला आहे, म्हणजे माझ्यापेक्षा वरिष्ठांकडे. मला वाटतं 85% मुख्यमंत्र्यांकडे हो ऑफकोर्स वित्त आणि मंत्र्यांकडे 85% आपल्या देशातली पॉप्युलेशन महिलांची याला पासून खूप दूर आहे. तर एक आरोग्य आणि एक अस्मिता त्यांना देण्याच्या संदर्भातला हा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे. हे झाले शासकीय निर्णय. ह्याच्या पलीकडे जाऊन काम करून महिलेला सबल करणं याच्यामध्ये तर आम्ही सदैव चळवळीतून काम करत राहू. मला एक तुम्हाला आवर्जून हा प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा असं होतं ना की आपल्यावरती टीका होत असते आणि मग कुठलीही बातमी छापून आली असं कळलं तरी कोणती आली बघू दे आधी, मी पुन्हा वादात अडकणार आहे का, अशी काही भीती वाटते?
अशी मला भीती नाही वाटत, कारण मी आधीच तोफेच्या तोंडापासून सुरुवात केलेली आहे. मुळामध्ये काही गोष्टी माणसाला अपेक्षित असल्या पाहिजे. राजकारणामध्ये तुम्ही चर्चेत आहात आणि चुकीच्या किंवा बरोबर चर्चेत आहात, हा पहिला मुद्दा आहे. काय म्हणजे तुम्ही खूप लोकांना हवे आहात आणि खूप लोकांना नको आहात, हा दोन्ही अर्थ त्याच्यातनं बोध होतो. आणि मी कधी माझ्या जीवनात वादाला सुरुवात केली नाही, घरातही केली नाही, माझ्या मित्रमंडळीत केली नाही आणि राजकारणातही केली नाही. पण माझ्या स्टेटमेंट्सना थोडंसं विपर्यास करून दाखवलं जाण्याचा एक ट्रेंडमध्ये निर्माण झाला होता आणि तो ट्रेंड मला वाटतं आता बराच सबसाईड झालेला आहे. त्याच्यामुळं वादग्रस्त प्रश्नांपासून मी दूर गेले आहे. नक्कीच खूप वाद उठले, त्याचा त्रास झाला. कारण कसं असतं, मी जे बोलते त्याचा अर्थ तुम्ही जो काढता आणि लोक काढतात हे माझ्या हातात नाही आहे. त्यामुळे मी शिकले अनुभवाने की आपल्याला नेमका लोकांना काय अर्थ हवा आहे तसे वाक्य फेकले पाहिजे. ते हळूहळू मी आता शिकते. कारण मी आधी जे बोलत होते अतिशय निष्पापपणे बोलून टाकायचे, पण त्याचे अर्थ लावले जातात हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी असा सावधपणे बोलायला लागले. आता तुम्ही सावध झालेले आहात. पण बीडमध्ये जेव्हा तुम्ही जाता, परळीला खास करून जाता, तर टी व्हीचे कॅमेरे तुमच्या मागे लागतात. आणि आम्ही पण आमच्या रिपोर्टर्सला सांगतो की उद्या परळीला पंकजाताई मुंडे येणार आहेत, तर ते म्हणाले काय हरकत नाही, धनंजय मुंडे इथे आलेलेच आहेत. म्हणजे काय, त्याला हे सांगायचं असतं, ह्या काही बोलल्यावरती धनंजय काही ना काही बोलणारच आहे. तर हे बहीण भावाचं सख्य जे प्रसारमाध्यमांमध्ये रंगवलं जातं ते कसं आहे, आणि ओरिजिनल तुम्ही कधी चांगलं तरी बोलता का एकमेकांशी? मुळामध्ये तो विषय जगाचा नाहीच आहे. हा एवढा एखाद्याच्या प्रायव्हसीत इन्व्हेट करायची काहीच गरज नाही आहे. आमच्या यातना, आमची दुःख, एखादा परिवार जेव्हा दुभंगतो ना, तर माणूस 10 वेळा मरतो आणि 10 वेळा जिवंत होतो. रक्ताची, हाडा माणसाची, त्याच्याशी कोणी खेळू नये असं माझं स्पष्ट मत आहे. मी आज समजू शकते असे अनेक परिवार आहेत. मला वाटतं काँग्रेसच्या सगळ्यात मोठ्या हायकमांडपासनं ते अगदी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकजण, म्हणजे असे निवडणुका मी पाहिल्यात, आई आणि मुलं एकमेकाविरुद्ध लढले. UP-मध्ये बघा, वडील आणि मुलगा एकमेकाविरुद्ध आहेत. तर हे फार पेनफुल आहे. हे बघायला सोपं आहे तेवढं ते जगायला सोपं नाही आहे. त्याच्यात कुणीच पडू नये. त्या आमच्या भावना आहेत आणि त्या आमच्या पुरत्या मर्यादित, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. पण आम्ही ते बोलल्यावर मी बोलते, कारण ते विरोधी पक्ष आहेत, ते माझ्यावर आरोप करतात आणि मी त्याचं परतून लावते. त्यामुळे मी कधी स्वतःहून बोलत नाही. मी त्यांच्यावर कधी टीका टिप्पणी आणि काही केलेलं नाही. मी माझं काम करते आणि ते विरोधी पक्ष म्हणून माझ्यावर आरोप करतात आणि मी टोलवून लावते किंवा मी त्याच्यावर कडे उत्तर देते. दोन्ही करते. गंभीर असेल तर त्याला गंभीर दखल घेते. ते माझं काम मी करते. ताई, तुम्ही खरंच या व्यासपीठावरती आलात त्याबद्दल धन्यवाद. पुढचा सावित्री सन्मान पुरस्कार आहे गरजूंवर मोफत प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांना. हा पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो पद्मश्री डॉक्टर अशोक गुप्ता. आज गुरुच्या हस्ते एका शिष्येचा सन्मान होणार आहे. आणि पाठोपाठ आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांना. मराठवाड्यातल्या पहिल्या महिला कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांची कामगिरी आपण पाहूया टीव्हीच्या माध्यमातून. शारीरिक व्यंग असलेल्यांच्या दुःखाची, वेदनेची आपल्याला सहसा जाणीव नसते. आपल्याला दुःखाचा स्पर्श नको असतो. पण समाजात अशीही काही माणसं आहेत ज्यांना या दुःखाची तळमळ आहे. यापैकीच एक म्हणजे प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहिफळे. जन्मता किंवा अपघाताने आलेलं व्यंग, दुभंगलेले ओठ आणि टाळू अशा अनेक रुग्णांवर उपचार करत डॉक्टर उज्ज्वला यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवलंय. ऑपरेशन स्माईलच्या प्रोजेक्ट डिरेक्टरपदी काम करताना त्यांनी 6000हून अधिक रुग्णांवर मोफत सर्जरी केली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि गुजरातमध्ये शिबिरं घेत गरजूंवर मोफत उपचार केले. मराठवाड्यातल्या पहिल्या महिला कॉस्मेटिक्स लेसर आणि प्लास्टिक सर्जन असलेल्या डॉक्टर उज्ज्वला यांनी देश विदेशात 250हून अधिक चर्चासत्र आणि कार्यशाळांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांच्या या वैद्यकीय कार्याला महाराष्ट्र वनचा सलाम. डॉक्टर, गरजवंतांना
किंवा अशी लोक आहेत की ज्यांना खरंच रूपवान बनायचं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काम करता. काही अशी लोक आहेत की जे उपेक्षित आहेत, परंतु त्यांना निरोगी राहायचं आहे म्हणून तुम्ही काम करता. पण काही अशीही लोक येतात की कितीही पैसे घ्या पण मला चांगलं करा. तेव्हा तुमचं उत्तर काय असतं? सर्वप्रथम मी आपल्याला जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते व महाराष्ट्र वननी अशा प्रकारचा महिलांच्यासाठी जो प्रोग्राम घेतलेला आहे त्याबद्दल मी आमच्या सत्कार मूर्तींच्या तर्फे तुमची आभारी आहे व तुमचं अभिनंदन करते. तसं जर खरं बघायला गेलं तर प्लास्टिक सर्जरी म्हणजे ज्या लोकांना व्याधी आहेत त्याच्यातून त्यांना बाहेर काढणं असं असतं, आणि कॉस्मॅटिक सर्जरी म्हणजे जे ऑलरेडी देवाने दिलेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी चेंज करून देणं म्हणजे कॉस्मॅटिक सर्जरी असतं. आता मी कॉस्मॅटिक सर्जरीवर तर जाणारच आहे, पण माझा आवडता विषय म्हणजे ज्या मुलांना दुभंगलेलं ओठ आणि टाळू आहे, जन्मताच अशा प्रकारच्या व्याधी लहान मुलांना जन्मताच होतात आणि त्याच्यामुळं ती पूर्ण फॅमिली हे डिस्टर्ब झालेली असते किंवा त्यांना आधार राहिलेला नसतो. तर अशा मुलांच्यासाठी जवळजवळ 10 वर्षापासून मी काम करते. हे माझे डॉक्टर गुप्ता हे माझे सर आहेत. मी जे हॉस्पिटलला असताना सर आम्हाला कॅम्पसाठी गुजरात, भावनगर अशा ठिकाणी पाठवायचे आणि आमच्यावर पूर्ण 100% रिस्पॉन्सिबिलिटी असायची आणि तिथं खूप काही ऑपरेशन्स करायला मिळाले आणि सोशल वर्क करायला सरांच्यामुळं मिळालेलं आहे. त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे. आणि जेव्हा अशा मुलांना घरात जन्म होतो, ह्या मुलांच्या बरोबर आई वडील नसता, त्यांच्यासोबत आई वडील अकंपनिंग नसतात, तर त्यांचे आजी आजोबा असतात. ही मुलं निग्लेक्टेड असतात. एकतर अशा प्रकारच्या व्याधीच्या मुलांना न्यूट्रिशन नसतं. हे गरीब घरामध्ये जन्मलेली मुलं असतात आणि मालनरिश असल्यामुळं आणि फायनान्शियली कमी असल्यामुळं त्यांचं ऑपरेशन करणं हे फार डिफिकल्ट असतं. आपल्याकडं मी जसं जागतिक बाहेर जाऊन ऑपरेशन्स करते तर तिथले मी जेव्हा मुलं बघते तर ते अतिशय सुदृढ मुलं असतात, पण आपल्याकडं मालनरिशमेंटमुळं आणि गरिबीमुळं तर अशा मुलांना ऑपरेशन होणं फार डिफिकल्ट असतं. आणि अशा मुलांचं जेव्हा आपण एखादं ऑपरेशन करतो, आणि मी अशी काही मुलं बघितलेली आहेत की जन्मल्यानंतर वडील घर सोडून गेलेले आहेत, हे अशा काय प्रकारचं मूल झालेलं आहे म्हणून, आणि जेव्हा ऑपरेशन होतं आणि त्यांना कळतं की मुलगा खूप छान झालेला आहे, हॉस्पिटलमध्ये ते भेटायला येतात आणि त्यांचा समन्वय होतो. ह्याच्यापेक्षा मला वाटतं चांगली गोष्ट काहीच नसू शकते डॉक्टरांच्यासाठी. हे एक खूप नोबल प्रोफेशन आहे. हिंदुस्तान में सबसे पहले सुश्रुता जो वर्ल्ड के सबसे पहले प्लास्टिक सर्जन थे, उनके टीचिंग में किया था कि टीचर की क्वालिटी में क्या क्या चाहिए. उसमें लिखा था कि टीचर जो है वो इसलिए नहीं जाना जाता कि उसने कितने अच्छे ऑपरेशन किए, लेकिन इसलिए जाना जाता कि उसने कितने अच्छे स्टूडेंट और सर्जन प्रोड्यूस किए. एंड आई एम वेरी प्राउड कि उज्ज्वला हैज़ प्रूव that she has surpassed the teacher and she is doing excellent work, and I'm proud to be her teacher. Thank you. मनापासून अभिनंदन आणि तुमच्या उत्तुंग कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर आपल्याला वळायचं आहे एका अशा परफॉर्मन्सकडे जो पाहून तुम्ही निश्चितच थक्क व्हाल, आणि त्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करणार आहे प्रसिद्ध चित्रकार प्रकाश लहाने यांना. प्रकाशदादांच्या या परफॉर्मन्सची एक वेगळी शैली आहे. ती अशी की या शैलीतून, या चित्रकलेतून उलगडत जाणार आहे एक अशी छटा की ज्या छटेतून तुम्हाला हे नक्की कळेल की आजचा हा सावित्री सन्मान पुरस्कार सोहळा 2017चा जीवन गौरव पुरस्कार आम्ही नक्की कोणाला देणार आहोत. नक्की आम्ही हे मुद्दाम सांगणार नाही आहोत, ते स्वतः तुम्हाला बघायचं आहे. या चित्रकलेतून ते चितारणार आहेत. बघूया प्रकाश लहाने यांचा हा आगळा वेगळा परफॉर्मन्स. रंग गोरपान हो रंग गोरपान, फुलविते मेहंदी माता रंग गोरपान हो रंग गोरपान, पूजा गोरपान जसं केवड्याचं रान वैभ केवड्याचं रान हो, फुलविते मेहंदी माता रंग गोरपान हो रंग गोरपान. बहुत खूप. प्रकाशजी, खरंच सांगू शब्द नाही आहेत. तुम्ही रेखाटत होतात आणि अंगावर फक्त शहारा येत होता. मला वाटतं उपस्थितांच्या सुद्धा अंगावर असाच शहारा आला असेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रकाश लहाने यांच्या या उत्तम परफॉर्मन्सबद्दल.
आणि या जीवनगौरव सोहळ्यासाठी मी पुन्हा एकदा व्यासपीठावर येण्याची विनंती करतो राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आणि महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना. आणि त्याआधी मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक छोटीशी एवी बघायची, ती म्हणजे सुलोचना दिदींच्या या अभिनय कारकिर्दीचा प्रवाससुद्धा आपल्याला पाहायचा. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी आपल्या सोज्वळ अभिनयाने गाजवणाऱ्या 65हून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञानांच्या अनेक पिढ्यांबरोबर काम करणाऱ्या आणि आजही आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजे सुलोचना लाटकर. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांना सुलोचना दीदी या नावानेच ओळखतो. 1943 साली सुलोचना दीदींनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. भालजी पेंढारकर यांच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचना दीदींनी आपल्या दमदार अभिनयानं अनेक भूमिका अक्षरशः जिवंत केल्या. पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर त्यांनी सहकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला. पुढे कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीबरोबरही त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. 250हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट. आजही लाखो चित्रपट रसिकांच्या मनात सुलोचना दीदींची प्रतिभा प्रेमळ आई अशीच आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या या अतुलनीय योगदानाला महाराष्ट्र वनचा सलाम. पंकजाताई, पृथ्वीराज चव्हाण आणि आशिष जाधव यांना विनंती करतो. त्यासोबतच महाराष्ट्र वनचे CEO संजय शर्मा यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. तसंच राजकीय विश्लेषक राजू रावळ यांना देखील विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यावं. 250हून अधिक हिंदी मराठी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या सुलोचना दीदी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोज्वळ आणि शांत चेहऱ्याने अनेक सिनेमांमधून आईचं वात्सल्य रूप अजरामर करणाऱ्या सुलोचना दीदींना यंदाचा हा मानाचा जीवनगौरव पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आता आम्ही आमंत्रित करणार आहोत सुलोचना दीदींना. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत चरित्र अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द दीर्घकाळ आणि अविस्मरणीय ठरली आहे. सोज्वळ आणि शांत चेहरा लाभलेल्या आपल्या उत्तुंग अभिनयानं रुपेरी पडद्यावरची आई अनेक चित्रपटातून अजरामर आपण केली. कैलासवासी भालजी पेंढारकरांच्या तालमीत तयार होऊन आपण पुढे 250हून जास्त चित्रपटातून या फिल्मी दुनियेतल्या अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ दिग्गजांसोबत सहकलाकार म्हणून काम केलं. भूमिकेची लांबी कितीही छोटी अथवा मोठी असो, आपल्या अदाकारीनं त्या प्रत्येक पात्राला एका विशिष्ट भावनिक उंचीवर नेऊन ठेवलं. मातेचं हृदय अतिशय तरलतेने साकारणे आपली आईची प्रत्येक भूमिका ही खरं तर एकमेवाद्वितीय. आपण साकारलेल्या आईच्या भूमिकांनी काही दशकांवर राज्य केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसावर अगदी त्याच्या मनावर गारूड केलं. मराठी असूनही हिंदी सिनेसृष्टीला काही विशिष्ट भूमिकांसाठी सुलोचना लाटकर अर्थात सुलोचना दीदींनी या नावाने पाडलेली भुरळ ही महाराष्ट्रासाठी आणि म्हणूनच आमच्यासाठीही अभिमानाचा विषय आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र वन वाहिनीतर्फे आपणास अत्यंत आदर व आनंदपूर्वक प्रदान करण्यात येतोय अत्यंत मानाचा जीवन गौरव पुरस्कार. सुलोचना दीदी, तुम्हाला काही विचारणा इतपत मी खरंच मोठा नाही आहे, खूप लहान आहे. फक्त तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करावं हीच इच्छा आहे. मनोगत व्यक्त करायला सांगितलं, पण माझं आज सगळ्या ह्या समारंभात माझं
मनच इतकं भरून आलेलं आहे की काय बोलावं मला तर काय समजत नाही. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलेलं आहे आणि हे प्रेम असंच राहू द्या एवढंच मी सांगेन. कारण आत्तापर्यंत मला जे मिळालं आहे ते मला वाटतं माझ्या इतकी भाग्यवान दुसरी कुणीच नसेल. तेव्हा हे भाग्य मी कधीच विसरणार नाही. तेव्हा तुमचं प्रेम, तुमची कृपा, तुमची एक घरातली आहे असं समजून तुम्ही माझ्याशी प्रेम केलं हे शेवटपर्यंत राहू द्या. सुलोचना दिदींना मी थांबण्याची विनंती करणार आहेच आणि बरोबरीने आज ज्यांना आपण सावित्री सन्मान पुरस्कार इथे प्रदान केलेले आहेत त्या सर्व पुरस्कार विजेत्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. महाराष्ट्र वनसाठी अत्यंत गौरवाचा क्षण. सर्व पुरस्कार विजेत्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय. सर्व पुरस्कार विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रमुख अतिथींचे आम्ही मनापासून आभार मानतो. मी रचना विचारे आणि मी पंकज जिंगोले. सावित्री सन्मान सोहळा या 2017 या कार्यक्रमात सर्वांचे आभार. धन्यवाद.